या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. बाई या पाटलांचा लई रुबाब, बाई लई रुबाब अशी एक फक्कड लावणी प्रसिद्ध आहे. पाटलांच्या अनेक कौशल्यांचा त्या गीतात समावेश आहे. अगदी असंच पाटलांबाबत नसलं तरी पाटलांनी पाळलेल्या जिमी या श्वानाच्या रुबाबाबद्दल किंबहुना त्याच्या खानपानाच्या सवयीबद्दल उद्गार सर्वत्र ऐकायला मिळत आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी: सरनोबतवाडी येथील माळीमळ्यातील अनिल माने पार्कात सुरगोंडा पासगोंडा पाटील हे निवृत्त शिक्षक पत्नी सविता आणि जिनेंद्र व विवेकानंद या मुलांसह राहतात. 13 वर्षापूर्वी घराचं बांधकाम करीत असताना थंडीनं गारठलेल्या, डोळेही न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलास त्यांनी आसरा दिला. हळूहळू जिमी पाटील कुटुंबियांच्या घरातील अविभाज्य घटक बनला. सुरगोंडा पाटील जैन धर्मीय असल्यानं जिमीनं देखील शाकाहार आपलासा केला. एके दिवशी पाटील कुटुंबीय चिकू कलिंगड खात असताना जिमी शेपूट हलवू लागला. सुरगोंडा पाटील यांनी त्याला कलिंगडाची फोड दिली. ती त्याने लगेच गट्टम केली. त्यांची पत्नी टोमॅटो चिरत असताना पुन्हा जिमी शेपूट हलवू लागला. त्यांनी उत्सुकतेने त्याला टोमॅटो दिला. तो देखील त्यानं फस्त केला. त्यानंतर टोमॅटोचा नाश्ता हाच जिमीचा दिनक्रम ठरला. रोज सकाळी 5 टोमॅटो, एखादं गाजर आणि ऋतुमानातील फळं याची आवडच जिमीला लागली. आज देखील टोमॅटो पाहिला की जिमी त्यावरती अक्षरशः तुटून पडतो. दिवाळीचा फराळ देखील जिमीनं आवडीनं फस्त केला. माने पार्कातील मूळ निवासी म्हणून त्यानं पाटील कुटुंबावरती हक्क प्रस्थापित केला आहे. पाटील कुटुंबीय देखील जिमीला आपलं अपत्यच मानतात आणि त्याविषयी अभिमानाने सांगतात. पाटील कुटुंबीय मळात राहत असल्यानं शेतातून कधी खेकडा, कधी कासव तर कधी साप असे प्राणी बाहेर आले तर विशिष्ट आवाजानं जिमी त्यांना सावध करतो. भाऊबीज, रक्षाबंधन आणि पाडवा या दिवशी ओवाळणीचा पहिला मान पाटील कुटुंबीय जिमीलाच देतात. हिवाळ्यात स्वेटर तर पावसाळ्यात रेनकोट पांघरून चालण्याची जिमीची ऐटच न्यारी असते. एकूणच जिमीचा लई रुबाब. आणि हे सगळं पाहून परिसरातील अनेक जण जिमी जिमी जिमी, आजा 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 असं म्हटल्या वाचून राहत नाहीत. पाटील कुटुंबीय देखील साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म ही प्रार्थना मूर्तिमंत जगतात एवढं नक्की.